एक बेसिक बघितलं पाहिजे की क्वेश्चन्स म्हणजे काय, बरोबर आहे. ऍक्च्युअली सगळ्यांना क्वेश्चन्स पडतात, प्रश्न पडतात. तर त्या प्रश्नाचा खरा अर्थ, प्रश्न म्हणजे ऍक्च्युअली काय, व्हॉट इज मीनिंग ऑफ क्वेश्चन. आपण बेसिक पासून जाऊया. हा बेसिक आहे, जनरल, बरोबर. बेसिक आहे क्वेश्चन्स म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आज. पण इन द बेस आपल्याला काय बघायचं आहे की क्वेश्चन म्हणजे काय. बघा, क्वेश्चनचा नेमका अर्थ काय आहे. व्हॉट इज दॅट. द क्वेश्चन मीन्स बेसिकली, बघा इथं अर्थ दिलेला आहे ऍक्च्युअली. क्वेश्चनचा अर्थ दिलेला आहे इथं की अ सेंटेन्स और फ्रेज दॅट आस्क फॉर अन आन्सर. क्वेश्चन म्हणलं की त्याच्या समोर येतं हे आन्सर, बरोबर. क्वेश्चन मार्क या पद्धतीने आपण त्या ठिकाणी देतो. म्हणजे क्वेश्चन म्हटलं की त्याच्या समोर येतं ते आन्सर आणि उत्तर आपल्याला लिहायचं असतं. तर सेंटेन्स, तर क्वेश्चनचा अर्थ काय आहे. अ सेंटेन्स और अ फ्रेज दॅट आस्क फॉर अन आन्सर. असं एक वाक्य. ग्रामर मध्ये सेंटेन्सचे काही प्रकार आहेत. ते प्रकार माहिती नसतील तर मी सांगतोच. एक असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला इंडिकेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं. दुसरं आहे ते असर्टिव्ह नंतर येतं तो इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन मीन्स सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं जो क्वेश्चन आहे. म्हणजे इंट्रोगेटिव्ह मध्ये चार येतात. एक्सक्लेमेटरी आहे आणि इम्पेरेटिव्ह आहे. ओके, हे झाले सेंटेन्सचे प्रकार. मग त्याच्यामधला सेंटेन्स, एक सेंटेन्स किंवा एक फ्रेज जी असते ती जी उत्तरासाठी असुसलेली असते, जी उत्तर पाहिजे, मला उत्तर मिळावं म्हणून जी गोष्ट, जी सेंटेन्स, जे वाक्य किंवा जी फ्रेज वापरली जाते त्याला म्हणतात क्वेश्चन. म्हणजे उत्तर विचारणारे वाक्य किंवा असा पदबंध प्रश्न, प्रश्नार्थ्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. आता ते पदबंध म्हणजे काय, फ्रेज असावा. व्हॉट काइंड, उदाहरणार्थ काय, व्हॉट काइंड, अशी ही काय नाही कंबाईन फ्रेज, दॅट्स व्हॉट काइंड किंवा व्हॉट्स फॉर अशा स्वरूपात आपण जे वापरतो ते. दुसरा अर्थ दिलेला आहे अ प्रॉब्लेम और डिफिकल्टी दॅट नीड्स टू बी डिस्कस्ड और डील्ड विथ. एक असा प्रॉब्लेम किंवा एखादी डिफिकल्टी. बघा, एखादा प्रॉब्लेम म्हणजे अडचण किंवा डिफिकल्टी म्हणजे काठीण्यता, जी डिस्कस केली जाते. डील टू विथ, डील टू विथ म्हणजे चर्चा करण्यासाठी. म्हणजे चर्चा करण्यासाठी किंवा हाताळण्याची गरज असलेली समस्या किंवा अडचण, याला प्रश्न म्हटलं जातं. म्हणजे एखादी समस्या असेल, एखादी अडचण असेल, ती ज्यावेळेस विचारली जाते तर त्याच्यासाठी काय विचारलं जातं, तर तो एक प्रश्न असतो. आणखीन एक अर्थ इथे दिलेला आहे. अ क्वेश्चन is an utterance. Utterance म्हणजे काय आहे, सेंटेन्स आहे, उच्चारलेलं वाक्य. A question is an utterance which serves as a request for information. Questions are sometimes distinguished from interrogatives, which are the grammatical forms typically used to express them. बघा काय आन्सर आहे. A question is an utterance. Question हे काय आहे, एक सेंटेन्स आहे. जे काय काम करतं, जे काम काय करतं, सर्व म्हणजे काम, की रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्याची विनंती करतं, म्हणजे ते झालं क्वेश्चन. दॅट्स व्हेरी पोलाइटली. अँड क्वेश्चन आर समटाइम्स डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इंट्रोगेटिव्स. क्वेश्चन्स आर समटाइम्स डिस्टिंग्विश्ड. क्वेश्चन्स हे कधीतरी डिस्टिंग्विश म्हणजे फरक केला जातो कशामध्ये, फ्रॉम इंट्रोगेटिव्ह मध्ये सुद्धा त्यांचे काही क्वेश्चनचे सुद्धा भेद केलेले आहेत प्रकार. जसे की इंट्रोगेटिव्हचे काही क्वेश्चन्स आहेत, टाइप आहेत. इंट्रोगेटिव्ह मध्ये पहिला येतो WH क्वेश्चन, येस नो टाइप म्हणजे व्हर्बल क्वेश्चन, त्यानंतर रेटॉरिकल क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग. ओके, या स्वरूपात. देन which are grammatical forms typically used to express them. क्वेश्चन दाखवण्यासाठी काही वाक्य इंट्रोगेटिव्ह टाइपचे वाक्य आहेत जे त्यांना एक्सप्रेस करतात. तर बघा, प्रश्न हे एक उच्चार आहे. प्रश्नाचा एक उच्चार म्हणजे उच्चार तो काय आपण सेंटेन्स, दॅट इज
जे माहितीसाठी विनंती म्हणून काम करते. माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रश्न तर विचारावाच लागेल, राईट. आणि प्रश्न कधी कधी प्रश्नार्थीपासून वेगळे केले जातात. बरं, प्रश्नार्थी आणि प्रश्न विचारणारा प्रश्नार्थीपासून ते वेगळे केले जातात, जे सामान्यतः व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे व्याकरणाचे स्वरूप त्याला म्हणतात. असं स्वरूपात जे व्याकरणदृष्ट्या त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हटलं जातं व्याकरण दृष्ट्या. आणि व्यावहारिक दृष्ट्या त्याला जर विचार केला तर ऍक्च्युअली आपण म्हणतो रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन और रिक्वेस्ट फॉर अन आन्सर, म्हणजे उत्तर मिळवण्यासाठी वापरलेलं वाक्य, ते चातुर्य त्याच्यामध्ये आपण म्हणतो. ओके, लाईक दिस. पुढचं बघूया आपण. नेक्स्ट आता टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघा. टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इंट्रोगेटिव्हचं जे वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह म्हणजेच काय म्हणतात त्याला, क्वेश्चन्स, प्रश्नार्थी वाक्य असंही म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं, प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्हचे प्रकार काय काय आहेत. हा प्रश्न, हा टॉपिक आज जो घेतोय मी, हा अत्यंत महत्वाचा आहे. फक्त तुमच्या 12वीच्या किंवा 10वीच्या परीक्षेसाठीच नाही, तर हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या भविष्यातील व्यावहारिक इंग्रजीसाठी किंवा नॉलेजसाठी. बघा, इफ यू आर व्हेरी एन्थुजियास्टिक टू नो अबाउट समथिंग, तुम्ही जर खूप उत्साही असाल एखादी गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी, तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या भाषेमध्ये प्रश्न विचारावे लागतात. आलं लक्षात. तुम्हाला काय करावं लागतं, प्रश्न. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी माहिती तुम्हाला हवी आहे, यू शुड आस्क क्वेश्चन. ओके, मला या पेन संदर्भात क्वेश्चन विचारायचा आहे, सो आय विल आस्क अबाउट दिस. कशा संदर्भात प्रश्न आपण पुढे पाहूया. क्वेश्चन मेकिंग इज सो इझी and it's very easy because it's all surrounding. यासाठी खूप महत्त्वाची गोष्टी आहेत. तर WH क्वेश्चन जो आहे, पहिला काय एक टाइप आहे त्याचा WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय, क्वेश्चन विल स्टार्ट फ्रॉम WH. क्वेश्चन कशापासून सुरू होतो, WH पासून सुरू होणारा जो असतो तो काय असतो, क्वेश्चन. तो क्वेश्चन त्याला WH क्वेश्चन. WH पासून सुरू होणारा म्हणजे नेमकं काय, म्हणजे WH पासून सुरू होणाऱ्या शब्दाने, म्हणजे word that start with WH, like what, when, where, who, why, how, which, whom, whose, how far, how long, how many, how much, or what kind. हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, WH क्वेश्चन्स. नेक्स्ट आहे verbal or yes no type question. What do you mean by this? Yes or no? तुम्हाला काय वाटते, येस आणि नो म्हणजे नेमकं काय. येस आणि नो, हो किंवा नाही, त्या म्हणतात येस नो इज कॉल्ड व्हर्बल. व्हर्बल मीन्स व्हॉट, द आन्सर ऑफ दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज इन दिस वर्ड, दैट व्हर्बल and verbal. Verbal means start with verb. Okay, verb म्हणजे क्रियापद. ग्रामर मध्ये काय म्हणतो, क्रियापद. पण आपण तर प्रॅक्टिकली त्याला काय म्हणतो, ऍक्शन. ओके, ऍक्शन्स म्हणजे क्रिया. ओके, तर त्या क्रियाने सुरू होणारा क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. ज्याला उत्तर असतं फक्त येस और नो. फॉर एक्झाम्पल, डू यू टॉक, नो. डू यू सायलेंट, नो. Do you feel? No. Do you study? Yes. Do you speak English? Yes. Are you speaking? Yes. Are you eating? Yes. या स्वरूपाचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे याला आपण म्हणतो मराठी, शुद्ध मराठीमध्ये शेपटी. टॅगला काय म्हणतो, शेपटी. टॅग लावणे, क्वेश्चन टॅग. जो क्वेश्चनला टॅग लावला जातो, जसं की आपल्याला ग्रामर मध्ये एक मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो, ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड क्वेश्चन टॅग हा टाइप झाला त्याचा. आता हे 4 टाइप शिकायचे म्हणजे आपल्याला वेळ लागेल, कमीत कमी 3 तास लागतील. आपल्याकडे 1 तास आहे, तर आपण थोडक्यात WH बघूया. व्हर्बल क्वेश्चन
कारण याच्यामध्ये आपल्याला नेमकं कशा स्वरूपात क्वेश्चन तयार करायचं आहे, आपल्याला काय बघायचंय, क्वेश्चन कसा तयार करायचा हे बघायचं. तर क्वेश्चन टॅग हे झालं. रेटॉरिकल क्वेश्चन जो आहे, रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजेच हा क्वेश्चन कसा असतो, हा क्वेश्चन असतो निगेटिव्ह, पण ह्याचं उत्तर असतं पॉझिटिव्ह. आणि या प्रश्नामध्येच याचं उत्तर असतं. फॉर एक्झाम्पल, पाहुणे घरी आलेले आहेत, बघा पाहुणे तुमच्या घरी आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना विचारताय चहा प्यायचा नाही का, चहा प्यायचा नाही का, म्हणजेच डोंट यू वॉन्ट टेक टी, तुम्हाला चहा प्यायचा नाही का, म्हणजे याचा अर्थ त्यांना चहा प्यायचा आहे, पण तुम्ही कसा विचारताय, निगेटिव्ह, म्हणजे नाही केले तरी चालते, जस्ट लेट्स गो. ओके, पण या ठिकाणी असा हा रेटॉरिकल क्वेश्चन आहे, थोडासा भाषा चतुर्य यातून दिसतं आपल्याला, भाषा चतुर्य. डोंट यू स्टडी, डोंट यू मीट, डझंट यू लाईक दिस, तुला असं आवडत नाही का, ओके, लाईक दिस, हे झाले प्रश्न रेटॉरिकल टाइपचे. फॉर एक्झाम्पल, डोंट यू लाईक टू बी हॅपी, तुम्हाला आनंदी राहायला आवडत नाही का, किंवा डोंट यू स्लीप, डोंट यू वॉच मोबाईल, तू मोबाईल वापरत नाही का, म्हणजे वापरतो. दॅट्स द आन्सर इन दिस क्वेश्चन, दॅट इज द निगेटिव्ह. द क्वेश्चन स्टार्ट विथ द वर्ब, क्वेश्चनची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते, पण ऍक्च्युअली at a little bit at the time of beginning it's become negative, okay, that gives the negative energy. So here this is the kind of the sentence. Now we are going to see how to make the question, how to make questions. आपल्याला पाहायचे क्वेश्चन्स कसा बनवायचा असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही नुसतंच ग्रामर शिकताय, कधीपासून शिकताय ग्रामर, that's you are learning from 5th standard to 12th standard, आणि इव्हन पुढे जाऊन सुद्धा तुम्ही काय करताय, ग्रॅज्युएट होईपर्यंत you are watching, you are listening, you are learning grammar, but you don't know making of the grammar. पण आपल्याला ग्रामर काय मेकिंग और युजिंग हेच माहिती, आपल्याला युजिंग और मेकिंग, युजिंग और मेकिंग हेच माहित नाहीये. लेट्स सी ग्रामर और मेकिंग और युजिंग. सो आपण इथं हाऊ टू मेक क्वेश्चन्स, क्वेश्चन्स कसे बनवायला पाहिजे. बघा, ज्यावेळेस तुम्ही बनवायला शिकता त्यावेळेस तुम्ही ते काय करता, बनवता, म्हणजे तुम्ही ते बनवता. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट. आता इथे बघूया WH क्वेश्चन, पहिल्यांदा आपण बघूया, दॅट इज द WH क्वेश्चन्स. पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे WH क्वेश्चन, व्हॉट आर द WH क्वेश्चन अँड इट्स यूज. म्हणजे उदाहरणार्थ या जगामध्ये असंख्य गोष्टी आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, आपण जे काही गोष्टी करतो ते कशासाठी करतो, आपल्या वापरात यावे म्हणून. एखादी गोष्ट आपण विकत आणतो ते कशासाठी आणतो, त्याचा वापर व्हावा म्हणून. म्हणजे हा पेन विकत आणला मी, उदाहरणार्थ लाईक मी एखादा बॉल आणला विकत, कशासाठी आणला, तो खेळण्यासाठी ना, क्रिकेट खेळण्यासाठी. ओके, इफ आय वॉन्ट दिस माउस, मी हा माउस आणला कशासाठी, टू यूज द कम्प्युटर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा यूज आहे. मग ते थीम्स असू द्या, स्टडी मधले असू द्या, पुस्तकामधले असू द्या, किंवा तुमच्या डेली लाईफ मधले असू द्या, सिंपल. सो इथं आपल्याला काय करायचंय, WH क्वेश्चन्स आपल्याला पाहायचं आहे. लुक ॲट एकूण टोटली WH क्वेश्चन्स किती आहेत, 16. बरोबर, 2-3 मी पुढे वापरले. आता WH क्वेश्चन काय घेतोय, बिकॉज इट्स इम्पॉर्टंट फॉर द इंटरव्ह्यू. ज्या वेळेस तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही एक पत्रकार आहात बघा, आणि तुम्ही एखाद्या खूप मोठ्या खेळाडूचा इंटरव्ह्यू घेताय, तर त्या पत्रकाराला काही क्वेश्चन्स त्याला विचारावे लागतील आणि मग त्यावेळेस त्याला आन्सर द्यायचे. तुम्ही क्वेश्चन विचारायला चुकला, तुमचे आन्सर तर चुकलं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की ज्या वेळेस तुम्ही क्वेश्चन्स विचारता, म्हणजे क्वेश्चन नंबर मी मला सांगितलं की कुठं, क्वेश्चन नंबर 4B मध्ये आहे क्वेश्चन, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ओके, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे काहीतरी आहे त्या ठिकाणी. सो इंटरव्ह्यू
इंटरव्ह्यू विचारला जातो, क्वेश्चन्स तयार करायला सांगितले जातात. कसले क्वेश्चन्स असतात? इंटरव्ह्यूचे, म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू विचारता. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स तयार करतात, CPA कंटेंट, ओके, कंटेंट क्वेश्चन्स असतील 4 मार्क आहे, त्याला 2 मार्क्स. तुमच्या प्रेझेंटेशन असेल त्या ठिकाणी, ओके, प्रेझेंटेशन असेल 1 मार्क, आणि जर ॲक्युरेसी त्याच्यामध्ये असेल, ॲक्युरेसी, सो यू विल गेट 1 मार्क. अशा स्वरूपातले तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे जनरली अशा स्वरूपाची मार्किंग सिस्टीम असते. म्हणून तुम्हाला WH क्वेश्चन बनवायला येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो इंटरव्ह्यूचा जर क्वेश्चन लिहायचा म्हणलं तर तुम्हाला याचं नॉलेज आली पाहिजे. म्हणजे बेसिक तुमचं क्वेश्चन्स तयार करायला आले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहाल, ओके, डायरेक्ट तुम्ही लिहिणार नाही. कारण बेसिकली एक पारंपरिक पद्धत असते, मी तुम्हाला क्वेश्चन दिले, तुम्ही पाठ करणार, ते क्वेश्चन परीक्षेत आहे असे लिहिणार. एखाद्यास कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, सिंगलचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुम्ही सुरू करणार त्याच्या बालपणापासून, नंतर त्याच्या स्कूल एज मध्ये, पुन्हा त्याच्या कॉलेज लाईफ मध्ये विशेष क्वेश्चन विचारणार, परत पुढे जाऊन त्याच्या करिअर संदर्भात, त्याच्या गोल संदर्भात, असे व्हरायटीज ऑफ द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट विल नॉट बी एक्झिस्ट देअर अँड यू विल बी रॉंग हिअर. अँड सम ऑफ द प्रॉब्लेम इज दॅट ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन तयार करता, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन, त्यावेळेस तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होण्याची जास्त चान्सेस असतात. म्हणून आपल्याला क्वेश्चन तयार करायचं ग्रॅमॅटिकली. नाउ फर्स्ट क्वेश्चन इज दॅट, पहिला क्वेश्चन कुठला आहे तर व्हॉट, ओके, व्हॉट, व्हॉटचा अर्थ काय होतो? काय. बघा, व्हॉट म्हणजे काय. कशासाठी वापरतात? थिंग्स, काय, थिंग्स, किंवा एखाद्याची इंट्रोडक्शन साठी सुद्धा वापरला जातो व्हॉट. फॉर एक्झाम्पल, इफ आय आस्क यू व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय आहे? व्हॉट्स माय नेम, व्हॉट इज दिस, माझ्या हातामध्ये जे आहे, व्हॉट इज इन युअर हँड, तुझ्या हातामध्ये काय आहे? व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन, तुझा पुढचा प्लॅन काय, भविष्यात तू काय करणार आहेस? मीन्स द ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटीज तुमच्या ज्या आहेत त्या संदर्भातला प्रश्न. ऍक्टिव्हिटीज असेल, इंट्रोडक्शन, थिंग्स, वस्तू संदर्भातला प्रश्न असेल. फॉर एक्झाम्पल, what do you eat, what are you eating, what will you going to do, तुम्ही काय करणार आहात? सो अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत थिंग्स संदर्भातले, वस्तू, ओळख आणि काही कृती संदर्भातले प्रश्न जो विचारला जातो तो त्यासाठी वापरला जातो व्हॉट. यासाठी वापरला जाणार आहे व्हॉट. हे नीट काळजीपूर्वक ऐका. रिमेंबर दॅट यू शुड बी ऑलवेज. ओके, मला बघूया जरा कोण कोण आहे ऑनलाईन. तर या ठिकाणी ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी की व्हॉट चा अर्थ मी तुम्हाला माहित पाहिजे. देन हू, हू म्हणजे कोण. बघा, हू चा अर्थ काय आहे? कोण. या लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली जे आहे त्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही फक्त त्याच्या नोट डाऊन करा. लक्षात, हे लेक्चरची लिंक तुमच्या जवळ राहणारच आहे, सो रेकॉर्डेड असेल ते. देन हू, हू म्हणजे कोण. कोण म्हणजे काय? कशासाठी? ह्युमन ऑर ॲनिमल. हूचा अर्थ, हू कोणासाठी वापरतात? पर्सन ऑर ॲनिमल, म्हणजे ह्युमन ऑर ॲनिमल, मानव किंवा प्राणी. फॉर एक्झाम्पल, हू इज ही, हू इज दिस, हा कोण आहे? सो ऍक्च्युअली दिस इज मॅन. हू इज देअर, तिथे कोण आहे? आपण काय देणार? तिथे कोण आहे म्हटल्यानंतर तिथं आपण सांगू ना तिथे दगड आहे. ओके, व्हॉट इज देअर म्हटल्यानंतर तिथे सांगणार आपण दगड आहे, कारण ती वस्तू आहे, निर्जीव गोष्ट. पण हू हा सजीव गोष्टीचे बद्दल माहिती सांगण्यासाठी हू वापरला जातो. ओके, हू आर यू. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो समोर एखादा अनोळखी माणूस दिसला, अननोन स्ट्रेंजर माणूस दिसला, वी विल सिम्पली से हू आर यू, तुम्ही कोण आहात? तर तुम्ही ते सांगा कोण. देन पुढे आहे वेअर. वेअर या जगामध्ये जेवढे प्लेस आहेत त्या सगळ्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी वापरतात वेअर. त्याला मराठीत म्हणतो आपण कोठे. कोठे, तू कोठे आहेस? वेअर आर यू. ओके, वेअर इज द प्रोग्राम गोईंग, कुठे प्रोग्राम चालू आहे? तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं आहे, गडबड आहे, दुपारी 12:30ची वेळ आहे आणि उशीर झालेला आहे, गाडी चालवत गेलेलं आहे, ते लग्नाचं ठिकाण तुम्हाला कार्यालय सापडत नाहीये आणि फंक्शन साठी लेट होतं. तुम्ही तेवढ्यात कोणाला तरी विचारलं वेअर इज द रोड गो, वेअर इज दिस रोड गोईंग, और
वेअर इज दॅट फंक्शन प्लेस, ते फंक्शन प्लेस कुठं आहे. ओके, म्हणजे वेअर इज वेडिंग सेरेमनी, वेडिंग सेरेमनी कुठे आहे, कुणाला तरी पत्ता विचारतो, वेअर इज द ऍड्रेस, अशा स्वरूपातला वेअर, तो पत्ता कुठे आहे. वेअर इज द प्लेस, वेअर इज द शॉप, वेअर इज द कॉलेज, वेअर इज माय स्कूल, वेअर इज माय हॉटेल, वेअर इज माय हाऊस, अशा स्वरूपातला प्रश्न तुम्ही विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला जायचं स्वित्झर्लंडला, तुम्ही एक प्रश्न विचारणार, वेअर इज स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड तर जगामध्ये आहे, पृथ्वीवरच आहे, बट वेअर इज एक्झॅक्ट लोकेशन. ओके, प्लेस ऑर लोकेशन साठी वेअर हा प्रश्न, वेअर हा शब्द वापरला जाऊ शकतो. सो सिंपल. हे वेळ म्हणजे टाइम, टाइम टाइम म्हणजे वेळ. एक वेळ जाणून घ्यायची आहे तर तुम्हाला वेन हा प्रश्न विचारावा लागेल. वेनचा एखाद्या गोष्टीची वेळ जाणून घ्यायची, एखादा कार्यक्रम असेल, वेडिंग सेरेमनी असेल, एखादा बर्थडे असेल, एखादं एखाद्या जॉबचं टायमिंग विचारायचं असेल तर तुम्ही काय विचारायचंय, वेन. किंवा तुमच्या कॉलेजचा पेपर किती वाजता सुरू होणार आहे, सो वेन विल माय एक्झाम स्टार्ट, माझी एक्झाम कधी सुरू होईल. म्हणजे वेन म्हणजे कधी, टाइम म्हणजे कधी, मंथ, इयर, डे, वीक, आवर, मिनिट, या सगळ्यांचा टाइम. आता टाइम म्हणजे हे सगळ्या टाइम दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, सो ह्या टाइम दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला त्या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी, या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी तुम्ही वेनचा क्वेश्चन विचारू शकता. नेक्स्ट आहे फाय. फाय म्हणजे रिझन. रिझन म्हणजे कारण. प्रत्येक जण काही ना काही करत असतो, पण ते करत असताना तो कशासाठी करत असतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. ओके, आणि तो जे काय करत असतो त्याच्याविषयी दुसरा कोणीतरी त्याला विचारत असतो का म्हणून, का. आणि ज्या वेळेस हा का फाय पाठीमागे येतो, का येतो, त्यावेळेस त्या ठिकाणी फायचा क्वेश्चन काय होतो, तू का असं करतोस असं म्हटलं. फाय डू दिस, तू हे का करतोय असा विचारतो आपण. किंवा फाय डू स्टडी, तू अभ्यास का करतो. वाय डू यू ईट, फाय डू यू लिव्ह युअर कॉलेज, तू कॉलेज का सोडलंस. फाय डू यू अटेंड क्लास, तू क्लास का अटेंड करतो. फाय डोंट यू लर्न इंग्लिश, तू इंग्लिश का शिकत नाहीयेस, असा प्रश्न विचारला. तर इथं आहे रिझन, कारण विचारण्यासाठी, एखाद्या वस्तूचं, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या प्रसंगाचं कारण विचारण्यासाठी तुम्ही काय वापरता, फाय. नेक्स्ट आहे विच. विच म्हणजे कोणते, कोणते म्हणजे काय, चॉईस. हे किंवा ते, आयदर दिस ऑर दिस. ओके, हे किंवा ते यासाठी वापरले जाणारा प्रश्न आहे हे किंवा ते, म्हणजे which, चॉईस बेस्ड क्वेश्चन, कोणते. ओके, which is your class. ज्यावेळेस तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे, हे कोणतं आहे तुझं, काय म्हणजे वर्ग कुठला, तुझा वर्गवारी विचारायची असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, which हा प्रश्न विचारला. which is your village, तुझं village कोणतं आहे. which is your book, तुझं पुस्तक कोणतं आहे. या संदर्भातले प्रश्न जे असतात ते विच संदर्भात लागू होतात. मग आपण ही लिस्ट तयार करायची की विच साठी कुठले कुठले प्रश्न वस्तूंसाठी विचारला जातो. नेक्स्ट आहे विचलाच लागू येतो इन विच, वर्गवारी, क्लासेस. दोन वर्गवारी करण्यासाठी किंवा विचारण्यासाठी. इन विच इयर डू यू फील हॅपी, तू कुठल्या साली तुला आनंदी होतास. इन विच इयर, बघा इन विच नंतर मी इयर वापरलेला आहे. ज्याचा प्रश्न विचारायचा आहे ते लगेच इन विच नंतर सेंटेन्स मध्ये वापरावं लागतं. उदाहरणार्थ, इन विच क्लास डू यू सीट, तू कुठल्या क्लास मध्ये बसतोस. बघा इन विच, या ठिकाणी प्रश्न काय तयार केला मी, इन विच विलेज डू यू लिव्ह, कुठल्या गावात राहतोस. ओके, और इन विच तालुका, इन विच सिटी डू यू लिव्ह, तू कुठल्या शहरात राहतो. इन विच प्लेस डू यू लिव्ह, तू कुठल्या शहरात राहतो. और इन विच सेंटर
इज युअर एक्झाम, तुझ्या कुठल्या सेंटरला एक्झाम आहे, अशा स्वरूपातला इंग्लिशचे क्वेश्चन्स आहे. ओके, हे कळलं की व्हॉट म्हणजे काय, वस्तू किंवा इंट्रोडक्शन किंवा ऍक्टिव्हिटी सांगण्यासाठी, हू म्हणजे कोण, ह्युमन ऑर ॲनिमल संदर्भातला विचारण्याचा प्रश्न, वेळ म्हणजे कुठे प्लेस दाखवतं, वेन हे केव्हा म्हणजे टाइम दाखवतं, देन व्हाय म्हणजे का जे रिझन सांगतं, कारण सांगतं, व्हिच म्हणजे कोणते, जे चॉईस सांगतं, हे किंवा ते या संदर्भातली, इन विच वर्गवारीचे क्लास दाखवतो. हे झाले कुठले एक्झॅक्टली क्वेश्चन. पुढे आहे हाऊ. हाऊ म्हणजे कसा, काय सांगतं, मॅनर पद्धत, म्हणजे काय सांगतं, मॅनर म्हणजे पद्धत सांगतो. ओके, हाऊ डू स्टडी, तू कसा अभ्यास करतो. हाऊ इज युअर मदर कुक, तुझी आई कसा स्वयंपाक करते, राईट, तुझी आई कसा स्वयंपाक करते, असा प्रश्न विचारतो. कसा म्हणलं, पद्धत, कशा पद्धतीनं. आता सगळे जे जे ऍक्शन्स तुम्ही करता, ते ऍडवर्ब तिथे जिथे जिथे वापरतात तिथे तिथे हाऊ हा प्रश्न येतो ऍडवर्बियल मध्ये, म्हणजे क्रियाविशेषणामध्ये. जसं की तू कसं पेंटिंग करतो, म्हणजे पेंटिंग आहे, तुझी कला जाणून घ्यायची, पद्धत पेंटिंग करण्याची, तर त्यासाठी हाऊचा प्रश्न विचारला जातो. आता इथून खूप इंटरेस्टिंग आहे ते चार गोष्टी. हाऊ मेनी, हाऊ मच. हाऊ मेनी आणि हाऊ मच या दोघातला डिफरन्स अजून बऱ्याच जणांना समजत नाही. हाऊ मेनी म्हणजे किती, काय सांगतो, क्वांटिटी. ओके, हाऊ मेनी, फॉर एक्झाम्पल दिस इज द कीज. ओके, हाऊ मेनी कीज आर यू, हे काय आहे, कीज म्हणजे चाव्या, किती आहेत, 1 2 3 4 5 6 and 7, किती आहेत, 7. क्वेश्चन काय असणार आहे, कुठला क्वेश्चन वापरण्यासाठी, हाऊ मच और हाऊ मेनी. नो, आय लास्ट क्वेश्चन हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी कीज आर हिअर, याच्यामध्ये किती कीज आहेत, तर 7 कीज. ओके, हे झालं. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव, आय हॅव ओनली 1 पेन. ओके, एकच पेन माझ्याकडे आहे. हाऊ मच किती म्हणजे अमाउंट, प्रमाण सांगितलं जातं, याच्यामध्ये काय सांगितलं जातं, प्रमाण. हाऊ मच म्हणजे किती, म्हणजे अमाउंट, प्रमाण मध्ये ते एक्सप्लेन केलं जातं, म्हणजे प्रमाण सांगितलं जातं या ठिकाणी. हाऊ मच किती, अमाउंट. उदाहरणार्थ एक बकेट घेतलेली, बकेटमध्ये पाणी फक्त अर्धी बकेटच तुम्ही भरलेलं आहे. कोणीतरी विचारले तुम्हाला हे पाणी किती आहे, दोन्हीचा अर्थ होतो किती. बघा, हाऊ मेनीचा पण अर्थ किती आहे आणि हाऊ मचचा पण किती आहे, पण सिस्टम जी आहे त्याची सांगण्याची ती वेगळी आहे, क्वांटिटी आणि एक प्रमाण, अमाउंट. म्हणजे हाऊ मच वॉटर इज इन द बकेट, या बकेटमध्ये किती. दूधवाला आला घरी तुमच्या, दूध घेऊन, त्याच्यामध्ये तुम्ही काय विचारणार, हाऊ मच लिटर, हाऊ मच मिल्क इज इन दिस बकेट, या बकेटमध्ये किती वॉटर आहे. किंवा हाऊ मच वॉटर डू यू ब्रॉट, तू किती डू यू ब्रिंग, तू किती पाणी आणतोय. हाऊ मच मिल्क डू यू ब्रिंग और आर यू ब्रिंगिंग, तू किती पाणी आणत आहेस, हे अमाऊंट मध्ये सांगितलं जातं, प्रमाण. ओके, म्हणजे पातळी. हाऊ मच वॉटर इज इन द सिटी, शहरामध्ये किती वॉटर आहे हे सांगायचं. जर प्रश्न विचारला लिटर्सचा, तर मग येणार हाऊ मेनी लिटर्स वॉटर इज अवेलेबल इन द सिटी. ओके, नेक्स्ट आहे हाऊ ओपन. ओपनचा अर्थ होतो पुष्कळदा. काय अर्थ होतो याचा, पुष्कळ वेळा म्हणजे बऱ्याच वेळा. ओके, तर किती वेळा, हाऊ ओपन, फ्रिक्वेन्सी सांगितली जाते, सतत. उदाहरणार्थ सतत एखादी गोष्ट तुम्ही करत असेल, एखादा करत असेल आणि एखाद्याने विचारलं की हाऊ ऑफन डू यू स्टडी इंग्लिश, इंग्रजीचा अभ्यास तुम्ही किती वेळा करता. ओके, हाऊ ऑफनचा अर्थ पुष्कळदा, हे सांगण्यासाठी तिथे पसंत केला जातो. व्हॉट काइंड म्हणजे प्रकाराने वर्णन, डिस्क्रिप्शन विचारलं जातं. डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन, म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रकार विचारायचा आहे तुम्हाला. व्हॉट काइंड ऑफ वर्क डू यू हॅव, तुझ्याकडे कुठल्या प्रकारचं काम आहे. What kind of cooking food do you do, कुठल्या प्रकारचे अन्न पदार्थ बनवतोस. What kind of study are you studying, what kind of course do you have, तुझ्याकडे कुठल्या प्रकारचा कोर्स आहे. बघा, कुठल्या प्रकारचा अशा स्वरूपातला what kindचा क्वेश्चन्स विचारला जातो.
उदाहरणार्थ व्हॉट काइंड ऑफ लेक्चर डू यू अटेंड टू स्टडी इंग्लिश. तू इंग्रजी शिकण्यासाठी कुठल्या प्रकारचं तास लेक्चर अटेंड करतो. ओके, हे झालं. किंवा व्हॉट काइंड ऑफ व्हेजिटेबल्स डू यू ईट. कुठल्या प्रकारच्या पालेभाज्या खातोस. व्हॉट काइंड म्हणजे कुठल्या प्रकारचा, अशा स्वरूपात आहे. नेक्स्ट हाऊ लॉंग आणि हाऊ फार. इथं सुद्धा खूपच जबरदस्त आहे हा सुद्धा. हाऊ लॉंग म्हणजे काय सांगतो, कालावधी, which tells us duration. How far म्हणजे अंतर, it tells us distance. How long आणि how far. उदाहरणार्थ मी म्हणलं I am going for 2000 किलोमीटर. मी किती जातोय, 2000 किलोमीटर. तर क्वेश्चन काय असणार आहे, हाऊ फार डू यू गो. तू किती किलोमीटर, किती लांब जातोस, किती दूर जातोस. फार डिस्टन्स, इथं दूर आलं लक्षात. आणि किती काळ, ड्युरेशन म्हणजे इथं काय सांगतं, हा काळ म्हणजे हाऊ लॉंग. उदाहरणार्थ हाऊ लॉंग डू यू वॉच माय लेक्चर. तुम्ही किती काळ लेक्चर बघता माझं. हा प्रश्न हाऊ लॉंग वापरणार वेळे संदर्भातला. जर दीर्घावस्था आली वेळेची, किती वेळेपासून, किती कालावधीपासून, किंवा एखाद्या गोष्टीचा कालावधी, ऍक्शनचा कालावधी जाणून घ्यायचा आहे, तर तुम्हाला हाऊ लॉंगचाच प्रश्न विचारावा लागेल. तर हाऊ फार विचारून चालणार नाही. आणि एखाद्या डिस्टन्स लांबचा असेल, चालत दूरवरचा, किंवा एक लॉंग अंतर संदर्भातला असेल, अंतर इथून दिल्ली, इथून मुंबई, इथून कलकत्ता, बेंगलोर पर्यंत जर अंतर सांगायचं, तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटीज करत असाल, तर ती हाऊ फार ने दर्शवली जाते. ओके, उदाहरणार्थ हाऊ फार आर यू गोइंग टू डिसाइड. तू किती दूर जायचं ठरलेलं आहेस फॉर द ट्रिप. हाऊ फार डू यू गो फॉर द ट्रिप. तू ट्रिपच्या सहलीसाठी किती दूर जातोस, अशा स्वरूपात हाऊ फारचा क्वेश्चन. नेक्स्ट आहे हुज म्हणजे कोणाचं. पोझिशन म्हणजे मालकी हक्क. लक्षात, मालकी हक्क म्हणजे एखाद्या गोष्टीची मालकी विचारण्यासाठी हुजचा प्रश्न विचारायचा. हा पेन आहे, हा पेन कोणाचा आहे, माझा. काय विचारणार, हुज पेन इज दिस. हा पेन कोणाचा आहे. लक्षात, हुज लोकेशन इज दिस. हे ठिकाण कोणाचं आहे. हुज प्रोग्राम इज दिस. हा प्रोग्राम कोणाचा आहे. अशा स्वरूपातला प्रश्न असतो हुज संदर्भात. हु म्हणजे कोणाला, कोणाच्या आणि कोणाला. लक्षात, एखादी गोष्ट कोणाच्या साठी तरी करायची आहे. मनी, पैसे कोणाला दिलेस. बघा, तुम्ही तुमच्या पप्पाने तुम्हाला पैसे दिलेत 1000 रुपये. तुम्ही ते मित्राला दिले. तुम्हाला माहित नाही. पप्पा कसे प्रश्न विचारते तुम्हाला घरी आल्यानंतर. तुम्ही सांगितले मित्राला पैसे दिले. मग काय म्हणते पप्पा, विचारले हुम डू यू गिव्ह मनी. पैसे कोणाला दिले. एखादी वस्तू एखाद्याला दिली असेल, तर ती तुमची वस्तू बंधनात विचारण्याचा प्रश्न जो आहे हुमने विचारला जातो. किंवा एखाद्याला तुम्ही बोलवलेला आहे. ओके, तुमच्या प्रोग्रामला तुम्ही बोलवलेला आहे, तुमचा कार्यक्रम आहे. हाऊ टू मेक क्वेश्चन ऑन दिस. कोणाला बोलवलेला आहे. हुम डू यू कॉल फॉर द प्रोग्राम. प्रोग्रामला तुम्ही कोणाला. हुम डू यू कॉल फॉर फंक्शन. आपल्या कार्यक्रमाला तू कोणाला बोलवलेला आहेस. ओके, हा झाला हुमचा क्वेश्चन्स. ओके, म्हणजे आपल्या या ठिकाणी टोटली किती क्वेश्चन्स आहेत. व्हॉट, हू, वेअर, व्हेन, व्हाय, व्हिच, इन व्हिच, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ ऑफन, व्हॉट काइंड, हाऊ लॉंग, हाऊ फार, हुज अँड हुम. म्हणजे व्हॉट म्हणजे काय, थिंग साठी वापरतात. हू म्हणजे कोण, ह्युमन ऑर ॲनिमल. टू नो मोर, वेअर म्हणजे कुठे, प्लेस सांगण्यासाठी वापरतात. वेन किंवा टाइम सांगण्यासाठी वापरतात. फाय म्हणजे का, रिझन कारण सांगण्यासाठी वापरतात. विच म्हणजे कोणते, चॉईस निवड त्याच्यासाठी वापरतात. इन विच म्हणजे वर्गवारी, एक वर्गासाठी वापरला जातो, वर्ग जाणून घेण्यासाठी. हाऊ म्हणजे कसा, कशाची पद्धत, मॅनर हे जाणून घेण्यासाठी. हाऊ मेनी म्हणजे किती, क्वांटिटी संख्या. काय असतं क्वांटिटी म्हणजे संख्या जाणून घेण्यासाठी वापरतात. हाऊ मच म्हणजे किती, अमाउंट प्रमाण. ओके, हाऊ ऑफन किती वेळा, फ्रिक्वेन्सी. ओके, एखादी कंटिन्युटी सांगण्यासाठी विचारण्यासाठी. व्हॉट काइंड प्रकार किंवा वर्णन, डिस्क्रिप्शन. ओके, एखादं डिस्क्रिप्शन दिलेलं असेल ते व्हॉट काइंड ऑफ सिलेबस डू यू हॅव इन युअर 12th 12वीचा कशा प्रकारचा सिलेबस आहे स्वरूपात. हाऊ लॉंग कालावधी, ड्युरेशन साठी. हाऊ फार अंतर, डिस्टन्स साठी विचारला जातो. हुज कोणाचे, पोझिशन साठी विचारला जातो. हुम म्हणजे कोणाला. लक्षात, तर अशा स्वरूपातले हे आहेत दोन्ही पोझिशन साठी विचारले जाणार आहे. सो लाईक द सेम
Here तुम्हाला विचारला हा क्वेश्चन. आता नेक्स्ट बघा इथं काही आणखी आहेत जे which are not useful but we will see there. म्हणजे हे जर डिटेल मध्ये पाहायला गेलं तर will take more time. What हिंदी मध्ये विचारले वॉच म्हणजे काय, व्हाटचा अर्थ आहे क्या म्हणजे काय, why, when, where, how, who, which, whose, whom, how many, how much, how, until when, since when असे प्रश्न असतात की केव्हापासून, कब तक, from when, with when, whom, tell whom, about whom, for what, how far, how good, how long, what way, what else, whatever, whenever, whereas, wherein. लक्षात एवढे प्रश्न आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 27 प्रश्न आणखी ऍड केलेले. ऍड केलेले कुठले प्रश्न आहेत, until when, since when, from when, with whom, for whom, about whom, for what, whenever, whatever, what else, what way, okay, what, how good, whereas, or wherein. हे सगळे नवीन ऍड केले. But this is not a fact for your interview questions. Now I just wanted to say here, मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची, आता आपल्याला फक्त एवढेच पाहायचे 16 क्वेश्चन्स ओनली. ओके, राहिलेला नेक्स्ट जो आहे आता इथे यूज पुन्हा एकदा पाहूया आपण की एक्झॅक्टली यूज ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चनचा वापर. डब्ल्यूएच क्वेश्चन आहे व्हाटचा वापर मागाशीच पाहिलं, टू नो अबाउट समथिंग, एखादी गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी, आस्क फॉर इन्फॉर्मेशन, एखादी माहिती घेऊन घेण्यासाठी, आस्किंग फॉर कन्फर्मेशन और रिपिटिशन, किंवा एखादी गोष्ट कन्फर्म करायची असेल तर त्यासाठी विचारतो व्हाट इज हर नेम फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. वेअर आस्किंग फॉर प्लेस और पोझिशन, वेअर डू यू यूज असं होतं. या ठिकाणी पुढे why asking for reason, why did you go, when asking for time or event, when did you meet her, which asking for choice, which dress do you like, तुम्ही दुकानात गेलात कपड्याचा तुम्हाला ड्रेस पाहिजे तो काय विचारतो, which dress do you like, who is asking for ownership or use किंवा पोझिशन, मालकी हक्क, whose are these books, हे पुस्तक कोणाचे आहे, who asking for the person who did not who did the action, एखादी क्रिया केलेला माणूस कोण होता, व्यक्ती प्राणी कोण होता, who did this, whom asking for a question, whom did you meet, how asking for the process or manner or quantity or condition, how is she, okay, like this या स्वरूपात ते विचारलं जातं. नेक्स्ट म्हणजे आता आपल्याला पाहायचं आहे की स्ट्रक्चर ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर वापरलं जातं. ओके, स्ट्रक्चर म्हणजे रचना. बघा डब्ल्यूएच चा क्वेश्चन हा सगळ्यात सुरुवातीला वापरतात. डब्ल्यूएच चा प्रश्न कुठे वापरतात, सगळ्यात सुरुवातीला वापरला जातो. डब्ल्यूएच चा प्रश्न सुरुवातीलाच वापरला जातो. नाव कसा वापरला जातो, दॅट्स डब्ल्यूएच प्लस म्हणजे हा डब्ल्यूएच झाला. त्यानंतर वापरतात हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब तर वापरावं लागतं, हा नियम आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन नंतर हेल्पिंग वर्ब्स, त्याच्यासाठी आपल्याला आता माहिती पाहिजे कुठले हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब्स कुठले आहेत, डू, डज, डिड, have, has, had, am, is, are, was, will, shall. आणखी मॉडल verbs can, could, may, might, will, would. ओके, हे सगळे काय आहेत, मॉडल verbs. नंतर should, तर हेल्पिंग वर्ब मध्ये हे सगळे वापरावे लागतात तिथं, त्यावेळेस क्वेश्चन तयार होतो. ओके, त्यानंतर येतं म्हणजे डब्ल्यूएच प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब किंवा सब्जेक्ट वापरावा लागतो. बघा जर who चा क्वेश्चन असेल तर सब्जेक्ट वापरला नंतरही वापरावा लागत नाही. म्हणजे WH प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट
प्लस मेन वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स. आता इथं काय टेन्स प्रमाणे आपल्याला मेन वर्ब वापरावं लागतं. टेन्स प्रमाणे मुख्य क्रियापद जे असतं ते टेन्स प्रमाणे वापरायचं. हेल्पिंग वर्ब सुद्धा आपल्याला त्याप्रमाणे टेन्स प्रमाणे कुठल्या काळातला प्रश्न विचारायचा आहे, वर्तमान, भूतकाळ किंवा भविष्य, प्रेझेंट, फ्युचर और पास्ट. त्यानंतर इथं ऑब्जेक्ट आणि पुढे आहे रेस्ट ऑफ द सेंटेन्स. आता व्हॉटचा प्रश्न विचारतात कशासाठी, ऑब्जेक्ट जाणून घेण्यासाठी. मग त्या वाक्यामध्ये त्या क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्ट कसे आहे. पुढचा प्रश्न विचारतात सब्जेक्ट जाणून घेण्यासाठी. तर सब्जेक्ट त्या ठिकाणी नसतो, म्हणजे सब्जेक्ट वापरला जाणार नाही. एखादा which असेल, where असेल, when असेल तो प्रश्न विचारला तर रेस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. ओके, वी विल सी इट डिटेल इन डिटेल. सो रेस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये असतात. नाउ लुक ॲट आता आपण पुढे जाऊया.